आज आपण कॉस्टिंगमधला पहिला टॉपिक कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, त्याला मराठीत ठेका पद्धत असं म्हटलं जातं, त्याची माहिती घेतो. आता ठेका म्हणजे काय? ठेका म्हणजे एखाद्या कामाचं काम पूर्ण करण्यासाठी एखाद्या कामाचे काम पूर्ण करण्यासाठी घेतलेली एकूण कामाची किंमत. आता थोडं हे न समजण्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजे एखादं घर बांधायचं आहे, एखादा रस्ता बांधायचा आहे, एखादा दवाखाना बांधायचा आहे, एखादी इमारत बांधायची आहे, सरकारी विभागामध्ये असेल. पूर्वीच्या काळी सरकारी विभागामध्ये फार असायचं. मात्र आज प्रायव्हेटमध्ये देखील, व्यक्तिगत मध्ये देखील ठेका म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ही आलेली आहे. आपण देखील रोजच्या रोज हे अनुभवतो बघा. कसं की सरकारी कामं, रस्ते बांधणी असेल, धरण असेल, इमारती असतील, शाळा असतील, याचा एक आराखडा तयार करायचा, त्याचा एक अंदाजे खर्चाची रक्कम तयार करायची आणि कशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्याची पूर्ण माहिती ही प्रसिद्ध करायची आणि त्या पद्धतीनं जे कोण त्याच्यामध्ये त्या किमतीमध्ये बांधकाम करण्यासाठी किंवा रस्ता तयार करण्यासाठी जे कोण इच्छुक असतील त्यांनी ती सगळी माहिती वाचून जे ठेका देणार आहेत त्यांना त्या पद्धतीनं संवाद साधायचा. आता याच्यामध्ये दोन व्यक्ती येतात. एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेका देणारे आणि ठेका घेणारे. ठेका देणारे जे आहेत त्यांना ठेकेदाता असं म्हणतात आणि काम जे लोक घेतात त्यांना ठेकेदार असं म्हणतात. इंग्रजीत त्यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आणि ठेका देणाऱ्याला कॉन्ट्रॅक्टी असं म्हटलं जातं. एक ढोबळमानानं याची ही पार्श्वभूमी आहे. आता कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग हा भाग आपण अभ्यास करणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं तर काय आहे, कोण करतं, काय याच्या कायदेशीर बाबी काय, हा विषय नाही आहे. आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या घेतलेल्या ठेक्याचा हिशेब ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आता कसं असतं ठेक्यामध्ये की एखादं काम धरण बांधायला घेतलं किंवा इमारत एखादी बांधायला घेतली, ती एकाच वर्षात पूर्ण होती असं नाही आहे. ती 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असं त्याला कालावधी लागतो. बरोबर आहे. मात्र अकाउंटन्सीचा जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीनं आपले हिशेब वर्षातून एकदा हे काय करायला पाहिजेत, टॅली करून घेतले पाहिजेत किंवा क्लोज करून काय भावना वर्षभरामध्ये आपण नफा मिळवलो याची माहिती घ्यायची. त्यासाठी काम किती दिवस चालू आहे याला महत्त्व नाही आहे, तर काम हे दर वर्षातून एकदा त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचा विचार करणार आहोत. आता या पुढचा जो भाग आहे तो आपण याच्यामध्ये घेणार आहोत. समजलं का? डायरेक्ट आपण प्रॉब्लेमलाच सुरुवात करूया. आता मला सांगा, तुम्ही एक स्वतःच काम घेतला असं समजा, बरोबर आहे? तुम्ही एखादं काम स्वतःच घेतला, काय होणार हो? काम तुम्हाला
काम घेतलं म्हटल्यानंतर पूर्ण करायला पाहिजे. तुम्ही एखादं काम घेतलं बिल्डिंगचं, तर मग तुम्ही काय करणार? ऑन आहे त्याचं मूल्यमापन, त्याचं ड्रॉईंग, त्याची सगळी माहिती घेणार, किती खर्च येणार आहे तुमच्या हिशोबानं अंदाज करणार, त्यांनी किती आहे त्याचं मूल्यमापन केले बघणार, आणि तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही ती बिल्डिंग बांधकाम करण्याचं ठेका घेणार. ठीक आहे. आता ठेका घेणार आणि तुम्ही कामाला सुरुवात करणार. आता बिल्डिंग काही एक महिना, 2 महिना, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, किती पण दिवस चालेल, 4 वर्ष चालेल मोठी बिल्डिंग असेल तर. मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही देखील विचार करा. जर समजा एक काम तुम्ही घेतलं आणि 5 वर्ष ते काम चालणार आहे, मग वर्षभरामध्ये काम केल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्हाला हिशेबशास्त्रानुसार अकाउंट क्लोज करावे लागतील आणि इन्कम टॅक्सला त्या वर्षामध्ये मिळवलेल्या नफ्याच्या बदल्यात काय करावं लागेल? टॅक्स भरावा लागेल. मग या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटकडे वळूया. लक्षात राहा, टॅक्स दर वर्षातून एकदा तुम्हाला अकाउंट पूर्ण करायला. मग मला सांगा, पहिल्या वर्षी 25% तुमचं काम झालं किंवा 25%पेक्षा कमी झालं. कॉन्ट्रॅक्ट का वर्षाच्या सुरुवातीला सुरू होतं असं केव्हाही सुरू होतं, आणि पहिल्या वर्षी तुमचं एक 25%पेक्षा कमी काम झालं, 25% अजून राहिले 75%पेक्षा जास्त काम, आणि मग तुम्ही म्हणाल की नफा कसं काढायचं हो, पुढं काय होणार आहे आम्हाला माहीत नाही. ही तर खरे याच्यामध्ये या अभ्यासाचा महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसऱ्या वर्षी तुम्ही परत हिशेब बघितला, 50% काम झाले, तिसऱ्या वर्षी 75% झाले, चौथ्या वर्षी 80% झाले, 90% झाले, 5व्या वर्षी जर तुमचं पूर्ण काम झाले, मग तुम्ही 5 वर्षातून एकदाच नफा कॅल्क्युलेशन करणार का? नाही करता येणार. दरवर्षी एक अंदाजे नफा, ढोबळ नफा तुम्हाला तयार करावा लागेल, आणि त्याची काही सूत्र दिलेली आहेत. कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट आपण घेतल्यानंतर त्याचं नफ्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत. लक्षात आलं? आता तुम्ही बिल्डिंग घेतला, बिल्डिंग बांधकामाला घेतला म्हणजे काय लागणार हो तुम्हाला? मटेरियल लागणार, बरोबर आहे का? साहित्य लागणार, कामगार लागणार, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही मटेरियल नेणार, सळी नेणार, वाळू नेणार, खडी नेणार, सिमेंट नेणार, विटा नेणार, बाकीचं मटेरियल आणि काय खिडक्या ॲल्युमिनियमचे मटेरियल असेल ते नेणार, काचा नेणार, लाकूड नेणार, आणि हे मटेरियल तिथं तुम्ही बांधकामावर वापरणार. मला सांगा, नेलेली सगळीच खडी वापरली जाते असं नाही, थोडी शिल्लक राहू शकते. काही वेळेला सळी शिल्लक राहते, काही वेळेला वाळू शिल्लक राहते, मग टाकून येणार तुम्ही ती नाही, तुम्ही परत घेऊन येणार. ती नेताना नेणार तुम्ही, आवश्यकतेप्रमाणे तुम्ही नेणार, आणि काय शिल्लक राहिलं जर वर्षाच्या शेवटी असेल किंवा काम संपल्यानंतर त्याचं मूल्यमापन करणार, राहिलेलं मटेरियल तुम्ही परत घेणार. मग तेवढी खर्चातनं तुमचं मटेरियल काय होईल? वजा होईल. नेताना एक 10 टन नेला, 8 टन वापरला, परत किती आलं? 2 टन. म्हणजे 2 टनाचा खर्च तुम्ही काय करायला पाहिजे? वजा करायला पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? बघा, मटेरियल नेताना न्यायचं, परत आलेलं मटेरियल, हे 2 भाग याच्यामध्ये आहेत. कामगारांचा पगार, इतर काही खर्च तुम्हाला करावे लागत असतील, तुमचं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये लोक आहेत त्यांचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपण तयार करायचं आहे. लक्षात आलं? आता कॉन्ट्रॅक्टमध्ये महत्त्वाचे भाग कुठले ते आपण आता बघणार आहोत. इन द बुक्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिवन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट नंबर 27. 27 नंबरचे कॉन्ट्रॅक्ट आहे, नाव आहे त्याचं, असं आपण समजूया. डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ वर्क 1 एप्रिल 2015. सुरू काम, कमेन्समेंट म्हणजे सुरू काम. कधी सुरू केलं बा? की 1 एप्रिल 2015ला काम सुरू केलं. डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ वर्क 31 मार्च 2000, म्हणजे वर्षभरामध्ये करेक्ट हे काम चाललेलं, 1 वर्षाचं दिलेलं आहे तुम्हाला. 1 वर्षातच काम पूर्ण झालं. एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन कॉन्ट्रॅक्ट, खर्च झालेले खर्च आता खाली दिलेले आहेत. त्यातलं मटेरियल, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मटेरियल लागणार. मटेरियल डायरेक्ट परचेस, खरेदी केलेलं मटेरियल 25,000. 25,000चं मटेरियल तुम्ही खरेदी केला आणि डायरेक्ट खरेदी करून डायरेक्ट जाग्यावरच नेला. लक्षात आलं? मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोर्स. आता काय झालं बघा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या कामावर जर समजा तुमचं काम याच्या अगोदरचं चालू होतं, हे घेण्या अगोदर तिथं मटेरियल काही शिल्लक राहिलं आणि ते तुम्ही तुमच्या गोडाऊनला आणून ठेवला, ते मटेरियल काय करणार? वापरणार का नाही? मग पुढचं काम हे आहे,
मग या कामाला गोडाऊनमध्ये राहिलेलं मागच्या कामातलं मटेरियल जे शिल्लक होतं ते तुम्ही इथं आणला, ते कितीचं आहे? 7,500 रुपये असताना तुम्ही हे वापरणार पहिल्यांदा. मग हे पण तुम्ही वापरला, कमी पडलं म्हणून नवीन पण आणला, ठीक आहे. मजुरी तुम्ही दिला कामावर किती? 45,000 रुपये. इतर खर्च तुम्ही काही केलेले आहेत 5,000 रुपये. फॅक्टरी वर्क्स ओव्हरहेड्स, जाग्यावरचे काही खर्च तुम्ही मशिनरी हे ते बाकीचे आहेत ते केलेले आहेत 5,200 रुपये. आणि ऑफिसचा जो काही रेकॉर्डिंग, कामगार, मजूर, त्याचा हिशेब वगैरे ठेवायला पाहिजे ना, सगळी माहिती घ्यायला पाहिजे. त्या तसं ऑफिसमध्ये काम करणारे किंवा टेंडर किती झालं, कशा पद्धतीनं ऑफिशियल त्याचं रेकॉर्डिंग करणं, पाठवणं, कॉन्ट्रॅक्टरकडून कॉन्ट्रॅक्टीकडून म्हणजे मालकाकडनं पैसे घेणं, हे सगळं काम करण्यासाठी पण लोक लागतात. त्यांचा देखील खर्च आहे 7,500. ही एवढी खर्चाची माहिती दिलेली आहे. ऑन कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट द स्टॉक ऑफ मटेरियल ऑन साईट वॉज व्हॅल्यूड ॲट ₹1,000. तुम्ही इथं मटेरियल बघा, 25,000चं मटेरियल खरेदी केला, तिथं पाठवला. 7,500चं तुमच्या स्टॉक गोडाऊनमध्ये होतं मागच्या कामातलं शिल्लक, ते या कामात वापरला 7,500 रुपये. असं तुम्ही 32,500 रुपयेचं मटेरियल पाठवलं. हे सगळं मटेरियल वापरलं, ठीक आहे. मात्र यातलं 1,000 रुपयेचं, या दोन्हीपैकी 1,000 रुपयेचं मटेरियल शिल्लक राहिलं. ते काय करणार हो तुम्ही? काम संपलं, हे काम संपल्यानंतर ते काम मटेरियल तुम्ही काय केला? परत घेऊन आला. हे लक्षात आलं? अँड द सेम वॉज रिटर्न टू द स्टोअर, म्हणजे परत गोडाऊनला 1,000 रुपयेचा माल परत आला. द कॉन्ट्रॅक्ट प्राईस वॉज 1,00,000 रुपीज. कॉन्ट्रॅक्टचं मूळ किंमत किती आहे? 1,00,000 रुपये. आता आपण माहिती घेऊ आणि नेमकं अकाउंटिंग करूया. हे रेग्युलर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वगैरे तयार करतात, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या नियमाप्रमाणेच आहे. डेबिट बाजूला खर्चाचे आयटम घ्यायचे, क्रेडिट बाजूला कॉन्ट्रॅक्टची किंमत घ्यायची, आणि शिल्लक क्लोजिंग स्टॉक, हा क्लोजिंग स्टॉकच आहे. हे परत आलेलं मटेरियल, म्हणजे या पद्धतीने हे अकाउंट करायचं आहे. लक्षात आलं? मला सांगा, मटेरियल 25,000चं मटेरियल लागलं आहे, काय खर्च आहे, आणि खर्च कुठे घेतो आपण? डेबिट बाजूला, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट बाजूला मटेरियल परचेस 25,000. मटेरियल तुम्ही गोडाऊनमधनं तिथं नेला, मग तो खर्च आहे. म्हणून मटेरियल फ्रॉम स्टोअर, तुमच्या गोडाऊनमध्ये मागच्या कामातलं शिल्लक राहिलेले 7,500चं मटेरियल तिथं नेला, म्हणजे हा देखील खर्च आहे, म्हणून डेबिट बाजूला. त्यानंतर वेजेस, मजुरी दिला. मजुरी देखील आपण कुठे घ्यायची आहे बघा? 45,000 रुपये. हे बघा मटेरियल, त्यानंतर इश्यूड स्टोअर, हे कुठे घेतलं आपण? डेबिट बाजूला. वेजेस 45,000 रुपये खर्च आहे, आणि खर्च कुठे घ्यायचं? डेबिट बाजूला टू वेजेस म्हणून घ्यायचं. लक्षात आलं? अदर एक्सपेन्सेस, इतर खर्च 5,000 रुपये, आणि इतर खर्च हे कुठे घ्यायचं? खर्च सगळे डेबिट बाजूला, म्हणून इथं अदर एक्सपेन्सेस 5,000 रुपये घ्यायचे. त्यानंतर वर्क्स ओव्हरहेड 5,200. कामावरचा जो काही खर्च आहे किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्सचा आपण ज्याला म्हणतो तसे 5,200 रुपये हा देखील खर्च आहे, आणि खर्च कुठे घ्यायचं? डेबिट बाजूला. वर्क्स ओव्हरहेड 5,200. ऑफिस ओव्हरहेड्स, ऑफिसचा खर्च 7,500, हे कुठे घ्यायचो? हे देखील डेबिटला खर्च आहे, हा डेबिटला घ्यायचं. लक्षात आलं? आता इथं बघा, ऑन कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट द स्टॉक ऑफ मटेरियल, म्हणजे शिल्लक माल, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे घेतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घेतो, तसंच कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला या ठिकाणी घेतलेलं आहे. लक्षात आलं का? आणि कॉन्ट्रॅक्ट प्राईस, तुम्हाला मिळणारी रक्कम किती आहे? 1,00,000, म्हणजे आपण सेल्स असं आपण समजूया. समजलं का नाही? तुमच्या दृष्टीनं ती किती आहे? 1,00,000 रुपये. समजलं का? म्हणजे सेल्स आपण घेतो का नाही, तसं हे कॉन्ट्रॅक्ट प्राईस घ्यायची 1,00,000 रुपये, आणि हे अकाउंट आता क्लोज करायचं. आता याच्यातले कुठली बाजू मोठी आहे बघा? यातली क्रेडिट बाजू मोठी आहे. किती? 1,01,000 रुपये. ती दोन्ही इकडे लिहायची, आणि इकडची बेरीज वजा करायची. हे 25,000, 7,500, 45,000, 5,000, 5,200, 7,000 याची बेरीज करायची, आणि त्याच्यातून 1,05,000 म्हणून वजा करायचा. जो फरक राहिला तो किती आहे? 5,800. आणि हा फरक कुठं पाठवायचा? टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवायचा. कुठं पाठवायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा पाठवायचा 5,800. या कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट नंबर 27, समजलं का नाही? हे कामाचं नाव आहे. या कामामध्ये तुम्हाला 5,800 रुपये या एका वर्षभरामध्ये फायदा झालेला आहे. समजलं का? बघा, अशा पद्धतीनं आपण पुढचा